हॅलो एव्हरीवन, वेलकम टू लेट्स कुक इन माय किचन. माझं नाव राखी आहे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वर्षभराच्या साठवणीतील मिक्स डाळीचे सांडगे. हे सांडगे ॲक्च्युली सगळ्यात पहिले महाराष्ट्रीयन घरामध्ये जेव्हा आपण उन्हाळकाम सुरुवात करतो तर सगळ्यात पहिले बनवले जातात ते सांडगे, कारण की पारंपरिक त्यांनी प्रथा आहे आपल्याकडे असं म्हणू शकता. तर आज मी सुरुवात त्यातूनच केलेली आहे. मी मिक्स डाळीचे सांडगे बनवलेले आहेत आणि हे सांडगे बनवले कसे, कुठल्या डाळींचा वापर केला, ह्या सर्व गोष्टींची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले मी काय केलं ना, 3 प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत. हरभऱ्याची डाळ, मटकीची डाळ आणि मूग डाळ. तर हरभऱ्याची डाळ जी आहे ती मी 2 वाटी वापरलेली आहे. त्याच्यानंतर मटकी डाळ 1 वाटी आणि अर्धा ते पाऊण वाटी मूग डाळ. फक्त याला मी काय केलं ना, स्वच्छ कपड्याने छान पुसून मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. जर का तुमचा मिक्सर तेवढा सपोर्टेड नसेल किंवा त्यात वाटलं जात नसेल तर तुम्ही जवळच्या गिरणीमधून किंवा कांडापमधून हे जे डाळी आहेत त्या वाटून आणू शकता. फक्त वाटण्याच्या आधी एकदा छान ओल्या किंवा सुक्या कपड्याने पुसून घ्या, जेणेकरून ह्याला काही पावडर वगैरे असेल तर ती निघून जाईल. तर हे झालं डाळींचे प्रमाण. त्याच्यानंतर त्याच्यासोबत लागणाऱ्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत ते म्हणजे लाल तिखट आहे, नॉर्मल आपलं काश्मीरी लाल मिरची पावडर असते ना ती आहे. त्याच्यासोबत धने पावडर आहे. धने पावडर झाल्याच्या नंतर मी इथे थोडीशी जिरे पावडर यूज केली आहे, हळद आणि मीठ. त्याच्यासोबत लसूण आणि जिरे घेतलेले आहे, 1.5 पुरी लसूण आहे आणि नंतर बारीक छान चिरलेली कोथिंबीर आहे. आता सगळ्यात पहिले आपण काय करूयात ना, मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि जिरे छान वाटून घेऊयात. फक्त आपल्याला याला एकदम असं एकदम बारीक पेस्ट नाही करायची, दरदरच वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण सांडगे बनवतो किंवा ते खातो ना तेव्हा खाताना लसूणची टेस्ट खूप छान येते त्याच्यामध्ये. जर का तुम्हाला असं वाटलं की नाही पाणी टाकता वाटलं जाते तर तुम्ही थोडंसं पाणी यूज करू शकता, बट शक्यतो पाणी अवॉइड करा किंवा तुम्ही ठेचून पण घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण लसूण आणि जिरे वाटून घेतलेत. आता आपण एका भांड्यामध्ये सगळे डाळींचे पीठ मिक्स करूयात. तुम्ही परात वगैरे पण यूज करू शकता, माझ्याकडे घमेला अवेलेबल होतं म्हणून मी ते यूज केलेलं आहे. तर या तिन्ही डाळींचे पीठ जे आहेत ना ते आता आपल्याला एकत्र करायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ना, की फक्त मिक्सिंग जास्त महत्त्वाची आहे. डाळींचे पीठ जे आहेत ते चांगले छान मिक्स झाले पाहिजेत. त्याच्यासोबत हे घेतलेले जे बाकीचे मसाले ते सुद्धा आपण एकत्र टाकूयात आणि याला छान एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. म्हणजे आपलं जे पीठ जे आहे सांडग्याचं जेव्हा ते मळलं जाईल तेव्हा सगळीकडे पूर्णपणे मसाले म्हणजे मिरची पावडर वगैरे आणि मीठ वगैरे सगळं छान एकजीव होईल. त्याच्यानंतर आता जे लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण काढलं होतं आपण ते ह्याच्यामध्ये ॲड करूयात आणि त्याच्यासोबत मी काय केलेलं आहे ना, जे मिक्सरचं भांडं आपण लसूण आणि जिरे वाटताना वापरलं होतं ना त्याच्यामध्येच पाणी टाकून मी ते ॲड केलेलं आहे. तर पहिले इथे कोथिंबीर ॲड करून घेऊ. कोथिंबीर झाल्याच्या नंतर थोडंसं परत एकदा मिक्स करायचं आणि ज्या भांड्याने आपण लसूण वाटला होता त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून तुम्ही हे पीठ मळू शकता. फक्त पीठ मळताना काय जास्त काळजी घ्यायची ना आपल्याला, ना जास्त घट्ट पाहिजे ना जास्त पातळ पाहिजे, म्हणजे आपल्याला सांडगे तोडता आले पाहिजेत. या हिशोबाने तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली पाणी ॲडजस्ट करत करत घाला. फक्त एवढं आहे की गव्हाचं पीठ मळतो तशा टाईपमध्ये आपल्याला पीठ नाही मळायचं आहे. हे डाळीचं पीठ जे आहे ते खूप पटकन मळलं जातं, म्हणजे ती डाळ पटकन ओलसर होऊन जाते आणि पीठ लवकर पातळ पण होऊ शकतं. तर शक्यतो ट्राय करा की कमी थोडंसं म्हणजे पाणी हळूहळू वापरता तुम्ही पीठ मळताल. बघू शकता अशा पद्धतीत पीठ मळायचं आहे. ह्याचा असं काही नॉर्मल गोळा नाही होत खरं सांगू तर आपल्या गव्हाच्या पिठासारखा. फक्त याला एकजीव करत करत तुम्ही हलक्या हलक्या हाताने मळून घ्या. फक्त याची काळजी घ्या की जास्त पातळही झालं नाही पाहिजे आणि जास्त घट्टही नाही झालं पाहिजे, कारण की छोटे छोटे सांडगे तोडायचे असतात तर ते सांडगे तोडताना आपल्याला जमलं पाहिजे. तर इथे बघू शकता मी थोडंसं पाण्याचा हात लावत आहे. पाण्याचा हात लावून मी थोडंसं पीठ घेतलं आहे आणि त्या पिठाला असं थोडंसं गोळा करत बघू शकता 2 ते 3 बोटांनी आपण असं सांडगे तोडायचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने सांडगे तोडू शकता. तुम्हाला जर का जमत नसेल किंवा तुम्ही नवशिके असाल तर तुम्ही आपले जे केकच्या क्रीमसाठी जे आपण पायपिंग बॅग यूज करतो किंवा दुधाची पिशवी वगैरे यूज करतो त्यांनी तुम्ही सांडगे टाकू शकता, पण पारंपरिक पद्धतीने असंच टाकलं जातं. तर बघू शकता मी ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटावर काही तेल वगैरे काही लावलेलं नाही आहे, नॉर्मली असेच टाकत आहे. वाळल्याच्या नंतर आपोआप सांडगे सुटून निघतात. तर अशा टाईपमध्ये बघू शकता 2 ते 3 बोटाचा वापर करून सांडगे टाकायचे. जर का तुम्हाला असं वाटलं की पीठ थोडंसं हाताला चिटकत आहे किंवा सांडगे तुटत नाही आहे तर हलकंसं पाण्याचा वापर करा आणि मग सांडगे सोडायला सुरुवात करा. फक्त थोडंसं जवळजवळ सोडानंतर आपलं ताट पूर्ण भरून जातं. बघू शकता माझ्या इथं 6 ताटं आपले सांडगे तयार झालेले आहेत तेवढं डाळीच्या पिठामध्ये. प्रमाण वाटल्यास तुम्ही मटकीचं प्रमाण किंवा जे आपलं हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण आहे ना ते थोडंसं कमी जास्त करू शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही. मी थोडंसं मटकीची डाळ जी आहे ना ती कमी वापरलेली आहे. आता ह्याला फक्त छान 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं, जेणेकरून आपले सांडगे जे आहेत ते वर्षभर छान टिकतील. अशा पद्धतीने जर का सांडगे बनवले तर तुमचे सांडगे चवीलाही खूप छान होतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीच्या काही रेसिपी पुढेही मी शेअर करणार आहे, तर एकदा बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच.